नमस्कार, मी तन्मय टिल्लू. संध्याकाळचे 5 वाजतात आणि आपण पाहताय 5च्या बातम्या. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी नाशिकमधनं पाहूयात. नाशकातल्या अनधिकृत धार्मिक स्थळाचा वाद आता चांगलाच पेटलाय. 25 वर्ष पाठपुरावा करूनही नाशिक महानगरपालिकेनं हे धार्मिक स्थळ हटवलं नव्हतं आणि त्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आणि अखेर कारवाईला सुरुवात झाल्याचं दिसतंय. मात्र कारवाईनंतरही हिंदू संघटना आक्रमक होत्या. महंत सुधीरदास यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळावर आंदोलन केलं, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. आमदार देवयानी फरांदे यांनीही घटनास्थळी धाव घेत पोलिसांसोबत संवाद साधला. नाशिक पुणे रोडवरील काठेगल्ली परिसरात हे धार्मिक स्थळ आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काठेगल्ली परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी मुंबई नाका आणि भद्रकाली पोलिसांच्या हद्दीत जमावबंदीही लागू केली होती. दरम्यान नाशिकसह राज्यातला लँड जिहाद मोडून काढणार अशी आक्रमक भूमिका महंत सुधीरदासांनी घेतली आहे. मात्र पोलिसांनी हिंदू कार्यकर्त्यांसह महंत सुधीरदास यांना ताब्यात घेतले. कार्यकर्ते असतील त्यासोबतच महंत सुधीरदास देखील या ठिकाणी आलेले होते. महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक पद्धतीच्या अशा पद्धतीच्या लँड जिहादच्या घटना घडत आहेत आणि त्या जागेवरती हिंदुत्ववादी संघटना ज्या जागेवरती अशी अतिक्रमणं झालेली आहेत ती अतिक्रमणं काढून घ्यावी अशा पद्धतीच्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसणाऱ्या सूचना आम्ही प्रशासनाला दिल्या. आता काय भूमिका असेल? लँड जिहादचे जे प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये ते असे चालणार नाही, ते आम्हाला सोडवावे लागतील. महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी पुढाकार घ्यावा. दरम्यान नाशिक शहरात जमावबंदीचे आदेश असताना विशिष्ट समुदायाच्या नागरिकांनी चौकात गर्दी केली आणि यावेळी नाशिक पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आलं. मुस्लिम आणि हिंदू दोन्ही संघटना समोरासमोर आल्यानं नाशिक शहरात काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालंय. मुस्लिम संघटना एकीकडून रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं, तर दुसरीकडे हिंदू संघटनेनेही तिथंच आरती केली आणि ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे काही काळ नाशकात तणावाचं वातावरण पसरलं होतं. काठेगल्ली परिसरामध्ये असलेलं हे अनधिकृत बांधकाम, त्यावर कारवाई करण्यासाठी पालिकेचं पथक तिथं पोहोचलं. मात्र त्यावेळी मुस्लिम आणि हिंदू संघटना आमनेसामने आल्या. नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाचा विरोधात सुरू असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या आंदोलनात अखेर काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आलंय. 7 दिवसांसाठी आंदोलनाला स्थगिती देण्यात आली आहे. अनधिकृत धार्मिक स्थळाचा कारवाई दरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, तर 7 दिवसांसाठी आम्ही आमचं आंदोलन थांबवतोय. 7 दिवसात कारवाई पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा भाजप नेत्या देवयानी फरांदेंनी दिलाय. काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आम्ही कालपासून घेतलेल्या होत्या आणि काही लोक जे आंदोलनासाठी जमलेले होते त्यांनाही आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. आम्ही जुना 144 आणि नवीन 163 खाली ऑर्डर्स की जमावबंदी होऊ नये याच्यासाठी आम्ही ऑर्डर पारित केलेल्या होत्या आणि ही जी लोक ताब्यात घेतलेली आहेत तर त्यांचा प्रत्येकाचा काय रोल आहे त्याप्रमाणे त्यांना समज द्यायची की त्यांच्यावर कारवाई करायची याचे निर्णय घेण्यात येतील. 7 दिवस या विषयावरती आम्ही सर्वजण जे आहोत हे थांबणार आहोत आणि 7 दिवसानंतर महानगरपालिकेने याच्यावरती लिगल अभ्यास केल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की आम्ही त्याच्यावरती लिगल अभ्यास करतोय आणि असं नको व्हायला की अजून कुठलं काही डॉक्युमेंट आमच्याकडनं बघण्याचं राहून गेलं आणि त्याच्यावरती कंटेम्प्ट कोर्टामधनं होईल आणि त्यामुळे महानगरपालिका सदर विषयामध्ये लक्ष टाकून निश्चित स्वरूपामध्ये स्थानिक नागरिकांना न्याय देईल. असंही कळतंय की वफने तिकडच्या 11 एकर प्रॉपर्टीवरती देखील दावा केलेला आहे. महाकुंभमेळ्यात महापाप केल्याचा आता उघडकीस आलाय. कुंभमेळ्यातनं बातमी समोर येते, कारण कुंभमेळ्यामध्ये स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवून ते टेलिग्रामवर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. गुजरातच्या राजकोटच्या पायल हॉस्पिटलमध्ये महिलांच्या चेकअपचे व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्याचा तपास करताना पोलिसांनी लातूरमधून प्रज्वल तेली आणि सांगलीतून प्रज पाटीलला बेड्या ठोकल्या. या दोघांच्या चौकशीअंती युट्यूबवर चंद्रप्रकाश फुलचंदला अटक करण्यात आली आहे. तिघे महाकुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या किंवा कपडे बदलणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवायचे आणि ते दुसऱ्या चॅनलला महागड्या रेटनं विकायचे. या आरोपींनी देशातल्या 60 ते 70 हॉस्पिटलचे सीसीटीव्ही हॅक केल्याचा संशय पोलिसांना आहे.
मधील एका हॉस्पिटलमधील महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ हे काही व्हायरल झाले होते. त्यामध्ये गुजरात येथे सायबर क्राईम रजिस्टर करण्यात आला आणि त्यानंतर गुजरातीतून एक टीम इथं आपल्या इथे तपासकामी आली होती. त्यांना आम्ही मदत केली. तो नारायणनगर येथे मिळून आला. त्याचे नाव प्रज्वल तेली असून तो मूळचा राहणार जत जिल्हा सांगली येथील आहे. तो इथं नीटची तयारी करत होता. तो त्यांना त्या सायबर क्राईमच्या गुन्ह्यामध्ये हवा असल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि पुढील तपासकामी त्याला गुजरात येथे घेऊन गेले. त्यामुळे अशा विकृतांवर कठोरातली कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. पुढची बातमी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेला कुंभमेळा आता शेवटच्या टप्प्यात आलाय. या कुंभमेळ्यात आतापर्यंत 50 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी पवित्र स्नान केलंय. मात्र इथं आता भक्तांना लुटण्याचे प्रकार देखील वाढत चाललेत. गर्दीनं अनेकांना या ठिकाणी येणं शक्य होत नाही. अशा भाविकांना आता घर बसल्या डिजिटल स्नानाची संधी देणाऱ्या एका अजब स्टार्टअपची सध्या चर्चा जोरदार सुरू आहे. या स्टार्टअपचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक व्यक्ती 1100 रुपयांमध्ये डिजिटल स्नान उपलब्ध करून देऊ असं सांगते. मीडिया रिपोर्टनुसार दीपक गोयल असं या व्यक्तीचं नाव आहे. तो प्रयागराज मधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. और आपको मैं 24 घंटे के अंदर जब आप पैसा दे देंगे, फोटो भेजेंगे, तो 24 घंटे के अंदर मैं आपको स्नान करा दूंगा. मैं इलाहाबाद में ही रहता हूँ. तो मेरा नाम है दीपक गोयल और मैं डिजिटल फोटो स्नान कराता हूँ यहाँ संगम महाकुंभ में. गार्विता ने बहुत मैं थैंकफुल हूँ कि हेल्प किया है. सो बेसिकली आपको क्या करना है, व्हाट्सएप से अपनी फोटो मुझे भेजनी है. मैं उसका एक्चुअली फिजिकल प्रिंट आउट लूंगा इस तरह से और यहाँ पे स्नान कराऊंगा. रोज आता हूँ, रोज कराता हूँ. ये देखिए, तो इस तरह से आप डिजिटल कुंभ स्नान संगम पे कर सकते हैं. और मेरा स्टार्टअप है प्रयाग एंटरप्राइजेस के नाम से. उसके तहत आप मुझे पैसे भेज सकते हैं. इसका शुल्क है मात्र 1100 रुपये और आपको मैं 24 घंटे के अंदर जब आप त्यामुळे ही दुकानं लवकरात लवकर बंद होणं गरजेचं आहे. पुढची बातमी. अभिनेत्री तमन्ना भाटिया महाकुंभमेळ्यात पोहोचली आहे. यावेळी तमन्नानं महाकुंभमेळ्यात उडी घेतली, पवित्र स्नान केलं. अनेक सेलिब्रिटींनी आतापर्यंत महाकुंभात हजेरी लावली आहे. महाशिवरात्रीला महाकुंभाचा शेवटचा दिवस आहे आणि त्याआधी महाकुंभात स्नान करण्यासाठी अनेक जण हजेरी लावतात. पुढच्या बातमीकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील आता छावा सिनेमाची भुरळ पडली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन भाषणात बोलताना मोदींनी छावा सिनेमाचा उल्लेख केलाय. पंतप्रधान मोदींनी छावाचा उल्लेख करताच दिल्लीच्या विज्ञान भवनात उपस्थितांनी जय भवानी जय संभाजी अशा घोषणा दिल्या. हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे, पूरा करके ही छोड़ेंगे. जय भवानी. ये महाराष्ट्र और मुंबई ही है जिसने मराठी फिल्मों के साथ साथ हिंदी सिनेमा को ये ऊंचाई दी है. और इन दिनों तो छावा की धूम मची हुई है. संभाजी महाराज के शौर्य से इस रूप में परिचय शिवाजी सावंत के मराठी उपन्यास ने ही कराया है. दुसरीकडे तो अभिनेता कमाल खान पुन्हा एकदा बरळल्या अकलेचे तारे त्यानं तोडले. छावा सिनेमा आधी संभाजीराजेंना कुणीही ओळखत नव्हतं असं कमाल खाननं म्हटलंय. तसंच कमाल खाननं संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेखही केलाय. त्यामुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त केलाय. कमाल खाननं पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडल्याचं पाहायला मिळतंय. कमाल खान पुन्हा बरळलाय. त्यानं ट्विट केलेलं आहे, वादग्रस्त ट्विट. याआधीही त्यानं केलं होतं. संभाजी महाराजांचा यावेळी त्यानं तर एकेरी उल्लेख केलाय. त्यामुळे शिवप्रेमींमधून संताप व्यक्त होतोय. पुढची बातमी. तुळजाभवानी देवीचं मंदिर नव्यानं उभारलं जाणार आहे आणि पूर्ण शिखर काढण्याचा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट हा समोर आलाय आणि त्यामुळे पुरातत्व विभाग नव्यानं तुळजाभवानी मंदिर उभारणार असल्याची माहितीही आमदार राणा जगजित सिंग यांनी दिली. की आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम आपण पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हाती घेतले. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट करत असताना हे आता स्पष्टपणे लक्षात आले की आपल्याला पूर्ण शिखर काढावं लागेल
आणि त्याच्या बरोबरीने मंदिर जे आहे त्याचे देखील जे दगडं आहेत ते नंबरिंग करून ते काढले जातील आणि परत एकदा पूर्ण मंदिर जे आहे ते जुन्या पद्धतीने आपण उभं करणार आहोत. पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हे सर्व केलं जाणार आहे. त्यामुळे त्यांचे जे नियम आहेत, कायदे आहेत, त्या पद्धतीने ते केलं जाईल. पुढची बातमी. इस्रायलच्या हल्ल्यात बेचिराग झालेल्या गाझापट्टीची दृश्य अनेकांना आठवत असतीलच. मात्र पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीतील कारवाई पाहून अनेकांना गाझापट्टीचीच आठवण झाली आहे. पालिकेनं जवळपास 5,000 अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवलाय. शेकडो जेसीबी मशीन्स आणि बुलडोझर लावून 250 एकरावरची बांधकामं पाडण्यात आली आणि या कारवाईत अनधिकृत पत्राशेड, कारखानं, गोदामं, भंगार दुकानांचाही समावेश आहे. मात्र आता हे चित्र बेचिराग गाझासारखं दिसतंय. ही सगळी बांधकामं अनधिकृत होती म्हणून ती पाडण्यात आली आहेत. पुढे पुढच्या बातमीकडे. बातमी कल्याण नजीकच्या दिवा परिसरात नाही. दिवा परिसरामध्ये पालिकेच्या अतिक्रमण कारवाईला तीव्र विरोध करण्यात येतोय. पुतळ्यांना प्रतिकात्मक फाशी देत नागरिकांनी आपला संतापही व्यक्त केलाय. दिवा येथील अनंत पार्क या अनधिकृत इमारतीवर पालिकेच्या वतीनं आज कारवाई करण्यात येणार होती. न्यायालयाच्या आदेशानंतर सदरची कारवाई करण्यात येत होती. या इमारतीमध्ये एकूण 137 कुटुंब राहत आहेत. दिव्यातील जो इमारतींचा विषय आहे तो अतिशय गंभीर आहे. आपण नागरिकांना मोठ्या प्रमाणात यामुळे त्रास होतोय. अधिकारी आणि प्रशासन या जेव्हा अनधिकृत बांधकामं होत असतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते, पण सर्वसामान्य माणूस जेव्हा घर घेतो आणि तो त्याच्यामध्ये फसतो त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. बातमी जालन्यात येते. साम टीव्हीच्या दणक्याची बातमी आहे. कारण 10वीचा मराठीचा पेपर फोडणाऱ्या तिघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल जालन्यातील बदनापूर इथं मराठीचा पेपर फुटल्याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरं लिहून व्हॉट्सअपवर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. कृष्णा शिरसाट, अजय निकाळजे, अविनाश अंभोरे अशी संबंधित आरोपींची नावं आहेत. साम टीव्हीनं कालच पेपर फुटीची बातमी सगळ्यात आधी दाखवली होती. याचा पर्दाफाश केला होता. आता पेपर फोडणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे साम टीव्हीच्या बातमीचा हा दणका आहे. आणि आता पाहूयात सगळ्यात मोठी बातमी या क्षणाची. संभाजीनगरातनं ही बातमी समोर येते. कारण फुलंब्री तालुक्यातल्या पिंपळ गावात मास कॉपीचा प्रकार समोर आलाय. आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयाविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना सीईओंनी दिल्या. सीईओ विकास मीना यांनी आज आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयात धाड टाकली. त्यावेळी त्यांना बॉक्स भरून कॉपी आणि अनेक गाईड्स वर्गात आढळली. परीक्षा हॉलच्या खिडक्यांमधून अक्षरशः कॉप्यांचा पाऊस पडत होता. अनेकांनी यावेळी बाहेर धूम ठोकली. सीईओंनी केंद्र संचालकांपासून सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. कॉपी करणाऱ्यांची कुठलीही गय करणार नसल्याचं सीईओ विकास मीना यांनी म्हटलंय. ज्यावेळी आम्ही एंट्री केली तर खूप लोक या ठिकाणावरून बाहेर जात होते आणि धावत होते आणि त्याच्यानंतर पोलीसचे कर्मचारी तिकडे बाहेरच बसले होते. त्यांचा कोणावरही कंट्रोल नव्हता. आणि आतमध्ये ज्यावेळी ग्राउंड फ्लोअरची तपासणी केली त्यावेळी विंडोवरून खूप सारी पुस्तकं आणि चिठ्ठी वगैरे खाली टाकत होते. आणि त्यामध्ये आपण जितके बी पुस्तक आणि बुक्स वगैरे संकलन केलं तर आपल्याकडे इतकं संकलन झालेलं आहे. ते सगळे गणितचे नोट्स आहेत. आणि त्यामध्ये असं दिसतोय की आपल्या जितके बी या ठिकाणी जे काम करत आहे संस्थाचे लोक आहे, इन्व्हिजिलेटर्स आहे, त्यांना सगळ्यांना मुद्दामून त्या ठिकाणी नोट्स वगैरे त्यांना प्रोव्हाइड केलेला आहे. पुढची बातमी. 10वी-12वीची परीक्षा सुरू झाली आहे आणि मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण लागलंय. मात्र पेपर फुटी मागे शिक्षकच असल्याचं दुर्दैवी वास्तव स्पष्ट होत आहे. असं मत प्राचार्य संध्या कांबळेंनी व्यक्त केलंय. पेपरच्या सुरक्षेसाठी शाळेकडून काळजी घेतली जाते. आमचे जे रनर्स असतात ते त्या ठिकाणी पेपर आणण्यासाठी जातात. पूर्ण शूटिंगमध्ये या ठिकाणी मुख्याध्यापक कार्यालयामध्ये आणून या ठिकाणी कपाटाचे तिथं सील केलं जातं आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी सील केलं जातं. त्याच्याचबरोबर जेव्हा कस्टडीमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बैठे पथक म्हणून जे काम करणारे अध्यापक असतात, नेमलेले केंद्रप्रमुख किंवा विस्ताराधिकारी, ते या ठिकाणी येतात आणि आमच्याबरोबर एक या ठिकाणी सील करताना फोटो काढतात आणि तो सील केला जातो आणि 10:30 नंतर आम्ही तो पेपर बाहेर काढला जातो आणि पुढच्या प्रोसेससाठी सुरुवात करतो आम्ही. पुढच्या बातमीकडे. बातमी साम टीव्हीच्या दणक्याची आहे. 10वीचा पेपर फुटल्याप्रकरणी यवतमाळमध्ये दोघांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय.
महागाव तालुक्यात कोठारी परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटला होता. पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं पहिल्याच दिवशी परीक्षेला गालबोट लागलं होतं. मात्र केंद्र संचालकानंच हा पेपर फोडल्याचं समोर आलं. त्यामुळे केंद्र संचालक श्याम पास्के आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढची बातमी धसान संदर्भातली. वाल्मिक कराडला जेलमध्ये मटण दिलं जात असल्याचं धसांनी म्हटलंय. मटण दिलं जात असल्याचे देशमुखांकडे पुरावे आहेत. कराडला वेळेवर चहा, कपड्यांची बॅगही दिली जातीये. कराडसह आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप आता धसांनी केलेत. जेलमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी यांना कशी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते याचे जवळजवळ 13 उदाहरणं हे माझ्याकडं लेखी स्वरूपात दिलेले. त्यांना वेळेवर चहा आणून देणे, त्यांच्याबरोबरच्या बॅग आत जाऊन देणे. बॅग असते का कुठं? आरोपी बरोबर आतमध्ये मोठीलट बॅग घेऊन जात आहेत, कपडे बदलायचे जात आहेत. आणि काही वेळा तर त्यांना मटण पुरवल्याचे सुद्धा पुरावे त्या ठिकाणी सापडलेले आहेत. या जेलमधल्या ज्या लोकांनी, ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिलेली आहे त्यांचं सगळ्यांचं सस्पेन्शन आम्ही मागणार आहोत. इकडे भाजप आमदार सुरेश धसांनी मस्साजोग ग्रामस्थांशी चर्चा केली. आरोपींना मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणीही धसांनी केली आहे. आरोपींना केज पोलीस मदत करत असल्याचा आरोप धनंजय देशमुख करतायत. कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे. वाशी पोलीस स्टेशनचे रमेश घुले, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते, गोरख फड, दत्ता बिक्कड हेड कॉन्स्टेबल यांचे सीडीआर तपास करून यांना सुद्धा सह आरोपी करावा अशी मस्साजोगकरांची या ठिकाणी मागणी आहे. आणि जे जे कोणी मदत करणारे आहेत यांना, आरोपींना, हे सगळेचे सगळे जेल प्रशासनामधले लोक निलंबित झाले पाहिजेत. मात्र दुसरीकडे सुरेश धसांची आमदारकीच धोक्यात येण्याची आता शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महबूब इब्राहिम शेख यांनी कोर्टात निवडणुकी याचिका दाखल केली आहे. दरम्यान निवडणुकीच्या काळात धसांनी धार्मिक कारणावरून मतं मागितल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आलाय. औरंगाबाद खंडपीठात सुरेश धस यांच्या निवडीला आव्हान देण्यात आलंय. त्यामुळे आता सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बातमी कोकाटन संदर्भातली. निकालाची प्रत आल्यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची आमदारकी जाण्याची आता शक्यता आहे. विधिमंडळ सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे. तसंच घटनात्मक तरतुदीनुसार कारवाई करू अशी माहिती विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनीही दिली आहे. मात्र सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना फोन लावून ईमेलला ऑर्डर कॉपी पाठवून द्या असे आदेश दिलेत. या संदर्भात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली जाणार आहे. सुनील केदारांच्या संदर्भात पण संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली होती. घटनेत दिलेल्या तरतुदीनुसारच कारवाई केली गेली होती आणि ह्या संदर्भातही घटनेत दिलेल्या तरतुदी आहेत आणि या संदर्भातले जे नियम आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल. तुम्ही प्लीज जर मागून घेतली तर लगेच पाठवते त्यांच्या ऑफिसला पाठवते. थँक्यू. तुमच्याकडे आहे ना पुरी ऑर्डर? मग तेवढी आहे तुमच्याकडे आहे ऑर्डर? 40 पानाची ऑर्डर. 40 पानाची ऑर्डर असेल तुम्ही मला व्हॉट्सअप केली तरी चालेल. आपण ईमेलवर पाठवतो. मात्र आता कोकाटांसमोर नेमके काय पर्याय शिल्लक आहेत पाहूयात. 2 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते. जिल्हा न्यायालयाच्या निकालाला हायकोर्टात आव्हान देता येणार आहे. हायकोर्टानं शिक्षेला स्थगिती न दिल्यास सुप्रीम कोर्टाचा पर्याय. सुप्रीम कोर्टानं निर्णय कायम ठेवल्यास आमदारकी रद्द होणार. पुढची बातमी. भाजप नेते मंत्री नितेश राणे हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी नेहमीच ओळखले जातात. असंच राणे यांनी पुन्हा एक बेधडक वक्तव्य केलंय. सरपंचाची यादी घेऊन बसणार भाजपच्या सरपंचाला 100%, उबाठा 0% निधी, बोंबलत बसा, काही फरक पडत नाही असं नितेश राणे म्हणाले. दरम्यान यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काय उत्तर दिलंय पाहूया.
कारण का जे काय आमच्या भारतीय जनता पक्षाचे नाहीत, पहिलं प्राधान्य भारतीय जनता पक्ष आणि मग आमचे महायुतीचे पक्ष. पण जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे सरपंच नाहीत त्यांना निधी भेटणार नाही, अधोरेखित नाही. म्हणून जे काही निधी वाटपाचा विषय आहे, शेवटी यादी आपल्याकडे शेवटी येणार आहे. शेवटचा स्टॉप आहे मला, आणि तेव्हा काट होणार आणि मग लोकांना कळेल आहे भारतीय बीजेपी मध्ये गेलो पाहिजे आणि मग त्या नवीन वर्षाच्या यादीमध्ये सगळ्या सरपंचांची यादी घेऊन वाचणार. त्याच्यामध्ये बघा तेव्हा बाबा ठीक आहे बीजेपी 100% निधी, चला ठीक आहे उभाटा 0% निधी, बोंबलत बसा, काही फरक पडत नाही. भारतीय जनता पार्टी हे आमच्या गावातलं जे युनिट आहे हे मजबूत झालं पाहिजे. प्रत्येक पक्षाची भावना असते, आमच्या पक्षाची भावना आहे. पण शेवटी निवडणुकीमध्ये महायुतीचा जेव्हा विचार होईल तेव्हा महायुतीचा विचार होईल. पण आपापले पक्ष हा मजबूत करण्याचं काम आपण करत राहतो. आम्ही करतोय, एकनाथजी करताय, अजितदादाजी करताय. त्यामुळे आपापला पक्ष मजबूत केला पाहिजे. जिथे इथं स्पेस आहे तिथे आपला पक्ष वाढवला पाहिजे. त्यातनं शेवटी काय होणार आहे, महायुतीच मजबूत होणार आहे. कृषीविषयक बातम्यांचा आढावा अॅग्रोवन मधून घेऊया. वाशिममध्ये सूर्यफूल पिकाचं उत्पादन घटलंय. यावेळी मोजक्यात शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची लागवड केल्याचं दिसलं. त्यामुळे इतर तेलाच्या तुलनेत सूर्यफूल तेलाचे दरात वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच शेतकरी हरभरा आणि चिया पिकाकडे वळल्याचंही दिसतंय. अकोल्यातील ऐदापूर गावात 3 शेतकऱ्यांनी चक्क सफरचंदाची शेती केली आहे. त्यांनी 1 एकरात 700 सफरचंदाची लागवड केली. जम्मू काश्मीर सारख्याच थंड हवामानात घेतलं जाणारं पीक आता उष्ण शहरात घेतलं जात आहे. तसंच प्रत्येक झाडाला 20 ते 25 सफरचंद लगडली आहेत. चाळीस गावात शेतकऱ्यांनी कलिंगडाचं पीक घेतलंय. मात्र सध्या वातावरणात थंडी आणि उन्हाच्या झळा त्यामुळे कलिंगडाला मोठा फटका बसण्याची चिन्ह दिसत आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं लावलेल्या कलिंगडाचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागानं मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा व्यक्त होतीये. अहिल्यानगरच्या भोसेमध्ये अशोक टेमकरांनी संत्रा बागेच्या शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवलंय. या संत्रा झाडांना 40 ते 60 किलो उत्पन्न मिळतंय. 2.5 एकरवर असलेली संत्रा बाग वर्षाला 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा देतेय. पालघरच्या जव्हारमध्ये वसंत ऋतूची चाहूल लागल्यानं आंबा मोहरलाय. त्यामुळे यावर्षी काही प्रमाणात का होईना आमरस गोड होणार असं चित्र दिसून येत आहे. आमराईतील आमवृक्षाला मोहर लागल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. नाशिकच्या येवल्यातील रेंडाळे गावात शेतकऱ्यानं बटाट्याचं उत्पादन घेतलं. नवनाथ आहेर या शेतकऱ्यानं कांद्याऐवजी बटाट्याचं उत्पादन घेतलंय. कांद्याच्या तुलनेत बटाटा उत्पादनाच्या औषधांचा आणि मशागतीचा खर्च देखील कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्याला चांगला आर्थिक फायदा झाल्याचं दिसून येत आहे. धाराशिवच्या उमरगातील कसगीमध्ये सिद्धेश्वर विद्यालयात 1 एकरवर जमिनीवर परसबागेची निर्मिती करण्यात आली आहे. यात 40 पेक्षा अधिक भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारात मुबलक प्रमाणात भाजीपाला उपलब्ध व्हावा म्हणून परसबाग स्पर्धा घेण्यात आली. इस्रायल हमासमधील युद्ध थांबल्यानंतरही वाहतूक बंद असल्यानं द्राक्ष निर्यातदार चिंतेत आहेत. इस्रायल आणि हमासमधील युद्ध थांबलंय तरी सुएझ कालव्यामार्गे माल वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे निर्यातदारांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी देखील धास्तावलाय. तूर खरेदीतील महत्त्वाचा प्रश्न निकाली निघालाय. वखार महामंडळानं खासगी गोदामं भाड्यानं घेऊन तूर साठवण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील वखार महामंडळाची गोदामं आधीच सोयाबीननं फुल झाल्यानं तूर कुठे साठवायचा हा सवाल सरकारपुढे होता. त्यामुळेच राज्यात तुरीची खरेदी सुरू होण्यास उशीर झाला. मात्र हा प्रश्न निकाली निघालाय. चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील मिरची युरोपात जाणार आहे. युरोपियन देशांना मानकं पूर्ण करीत असल्यानं या मिरचीची निवड करण्यात आली आहे. कोरपना तालुक्यात 820 हेक्टर क्षेत्रात मिरची पिकाची लागवड करण्यात आली. उत्पादन घेतलेल्या मिरचीचं प्रयोगशाळेत परीक्षण झाल्यानंतर युरोपात विक्रीसाठी जाणार असून शेतकऱ्यांना दरही चांगला मिळणार आहे.
वळूयात पुढच्या बातमीकडे. लाडक्या बहिणींचे आणखीनच लाड करण्याचा तयारीत महायुती सरकार दिसतंय. लाडक्या बहिणींना आता फ्री साड्या देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या साड्या कुठे मिळणार आहेत आणि कोणत्या सणाला या साड्या दिल्या जातील पाहूयात. लाडकीला मिळणार मोफत साडी. लाडक्या बहिणींना रेशनवर साडी. लाडकीचा सण नव्या साडीने साजरा होणार. एका बाजूला निकषांची कडक पडताळणी करत लाखो लाडक्या अपात्र ठरत असताना दुसऱ्या बाजूला मात्र पात्र लाभार्थ्यांना खुश करण्याचा प्रयत्न आहे. पात्र लाडक्या बहिणींना सरकारनं मोठं गिफ्ट देण्याचं ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाडक्या बहिणींना रेशन दुकानावर अन्नधान्यासोबतच आता साडीही मोफत मिळणार आहे. सणासुदीच्या दिवशी या साड्यांचं वाटप केलं जाणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी वस्त्रोद्योग विभागाकडून केली जाईल. पुणे जिल्ह्यातील सुमारे 48,874 शिधापत्रिकाधारकांना अर्थात महिलांना याचा लाभ होणार आहे. दरम्यान कोणत्या तालुक्यातील किती महिलांना लाभ मिळेल पाहूयात. आंबेगावमधील 5,137 लाडक्यांना साडी मिळणार आहे. बारामतीमधील 7,975, भोरमध्ये 1,909, दौंडमध्ये 7,222, हवेलीमध्ये 251, इंदापुरात 4,453, जुन्नरमध्ये 6,838 आणि खेडमध्ये 3,218 लाडक्यांना मोफत साडी मिळणार आहे. आता सरकारने साड्या देण्याचा घाट तर घातला खरा, पण या साड्यांची गुणवत्ता कशी असेल हाही सर्वात मोठा प्रश्न आहे. सोबतच महिलांना साडीचा आवडता रंग मिळेल की राज्यभर युनिफॉर्म सारख्या एकाच रंगाच्या साड्यांचं वाटप होईल हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. एक महत्त्वाची आणि मोठी बातमी. पुण्यात ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आताची मोठी बातमी आहे. कर्नाटकची बस ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अडवलंय. कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसला काळं फासलंय. कर्नाटक विरोधात पुण्यात जोरदार आंदोलनही सुरू झालंय. क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह बातमी आहे. पुण्यात ठाकरे सेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. कर्नाटकची बस ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अडवून धरली आहे. कर्नाटकच्या बसला काळं फासण्यात आलंय. कर्नाटक विरोधात पुण्यात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. मारू मग आम्ही आपल्या ड्रायव्हरला मारायचे, मराठी माणसाला मारलेलं आहे. एक मिनिट मागणी काय तुमची साहेब? आम्ही हीच मागणी करायची का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय करतात? प्रत्येक हे योग्य आहे का? सीमा प्रश्न सोडवा. थांबवा आता. सीमा प्रश्न जो आपला अन्याय होतो मराठी माणसं प्रत्येक वेळेस तो त्यांनी सगळ्यांनी थांबव ही आमची इच्छा प्रामाणिकपणे. दरवेळी आम्ही घरचे पिणे ऐकून घ्यायचं. आज आपल्या लोकांना मारलं जातंय. माणसावरती अन्याय होत असताना प्रत्येक तर आम्ही सहन करणार नाही. कर्नाटक मधलं काही वेगळं नाहीये, कारण तिथं सुद्धा भाजपचं आहे. ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी यांना आमचा इशारा समजावा. हे आता तात्पुरता स्वरूप समजावा. एक सुद्धा गाडी पुण्यात नाही जाऊन देणार नाही. गाड्या फोडून टाकू. कारण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला तिथं मारणार नव्हते आणि तुम्ही बघायची भूमिका घेताय. अजिबात सहन करणार नाही. मुख्यमंत्री गृहमंत्री का शांत बसलेले आहेत? कारण महाराष्ट्र काय पेटून द्यायचंय का आपल्याला? महाराष्ट्रीय माणसाला अजिबात सहन होणार नाही. शेजारची राज्य आहेत तर ते तुम्ही तुमच्या गळचिपी जर तिथं चालत असेल तिथं आम्ही आमच्या मराठी माणसासाठी रस्त्यावरती 100% उतरतो आणि कायम उतरू. यांच्यापेक्षा असं आम्हाला चांगलं मारता येतं. आम्ही तर मारायचं म्हणलं तर आम्ही इथं एक पण गाडी येऊन जाणार. आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि इतिहास हा कायम लक्षात ठेवा. कर्नाटकांनी त्या पद्धतीत राहावं. आता सहन होणार नाही. एसटीला काळं फासण्यात आले. पुढची भूमिका काय असणार आहे? हे फक्त आता प्रशासनाला आपल्याच आहे त्यामुळे प्रशासनाला एक बाजू म्हणून आम्ही प्रशासनाला एक जास्त वेटीस धरत नाहीये म्हणून फक्त हा इशारा दिलाय. यानंतर सर्व गाड्या फोडून जाळून टाकल्या जातील एवढं सांगतो शिवसेनेमार्फत. कारण प्रशासन शेवटी आपल्याच आहे, त्याला आता वेटीस धरणं योग्य नाही. कारण इथं गृहमंत्री आलेले आहेत, त्यांना हा संदेश देणं आम्हाला अपेक्षित आहे. जो कर्नाटकमध्ये जो प्रकार झाला त्याचा निश्चित करताय तुम्ही, परंतु प्रशासनाकडून काय अपेक्षा? प्रशासनाला अपेक्षा आहे मराठी माणसं अन्याय नाही झाला पाहिजे. आज मराठी माणसाला तुम्हाला काही मतासाठी पाहिजे का? फक्त मराठी माणसाचा फक्त वापर झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय निवडणूक आल्यावर फक्त म्हणायचं आणि इतर दिवस काय छत्रपती
त्यामुळे सध्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. या बातमीकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. सगळ्यात मोठी बातमी आहे, कारण 2032 मध्ये मुंबईचा विनाश होऊ शकतो. 2032 साली मुंबई शहरावर प्रचंड वेगानं एक मोठा लघुग्रह आढळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. हा लघुग्रह आदळेल असं नासानं इशाऱ्यात म्हटलंय. 64,000 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं वाटचाल करतोय आणि त्यामुळेच प्रचंड चिंतेचं वातावरण आहे. हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत शिरल्यानंतर मुंबई ते कोलकाता या भागात कुठेतरी आदळणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. अनेकांनी मुंबईला सर्वाधिक धोका असल्याचं म्हटलंय. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत या लघुग्रहानं महाप्रलय येण्याचा धोका आहे. त्यामुळे मुंबई बुडू शकते अशी ही भीती वर्तवली जातीये. पुढच्या बातमीकडे. राज्यात उन्हाची काहिली वाढली आहे. संपूर्ण राज्यात उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत आहेत. उकाड्यातही वाढ झाली आहे. रत्नागिरीत शुक्रवारी सर्वाधिक 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे तापमान सरासरीपेक्षा 6.6 अंशांनी अधिक आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पारा वाढलाय. कमाल आणि किमान तापमानातील ही वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी 38.6 अंश सेल्सिअस, सोलापूर 37.6, ब्रह्मपुरी 37.5, चंद्रपूर 36.8, सांगली 36.5, नागपूर 36.4, मुंबई 36.3, पुणे 35.2 अंश सेल्सिअस. पुढच्या बातमीकडे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील 5व्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने असणार आहेत. उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होतोय. हा हाय व्होल्टेज सामना दुबईत खेळवला जाईल. दुपारी 2:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. टीम इंडियानं स्पर्धेत बांगलादेशला 6 विकेट्सनं चितपट करत विजयी सलामी दिली आहे. तर यजमान पाकिस्तानला स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागलाय. त्यामुळे भारत पाकिस्तान सामना अतिटतीचा होणार आहे. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. टॉप 5 मधून बातम्या नाशिकच्या आहेत. नाशिकमधून अनधिकृत धार्मिक स्थळाचा विरोध सुरू असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेचे आंदोलन अखेर 7 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलंय. 7 दिवसांसाठी आमचं आंदोलन आम्ही थांबवतोय अशी माहिती हिंदुत्ववादी संघटनांनी दिली आहे. अनधिकृत दर्ग्यावर कारवाई केल्यानं नाशिकात तणावाचं वातावरण पाहायला मिळालंय. पोलिसांना सहकार्य न करणाऱ्यांची धरपकड केली आहे. नाशिक पोलिसांनी जमाव पांगवण्याचे प्रयत्नही केले. नाशिक शहरात जमावबंदीचे आदेश असताना विशिष्ट समुदायाच्या नागरिकांनी चौकात गर्दी केली. यावेळी नाशिक पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आलं. मुस्लिम आणि हिंदू दोन्ही संघटना समोरासमोर आल्यानं नाशिक शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. नाशिकमधील अनधिकृत दर्गा पाडण्यात आलाय. नाशिक प्रशासनानं ही कारवाई केली आहे. यावेळी हिंदू मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या होत्या. पंचवीस वर्ष पाठपुरावा करूनही नाशिक महानगरपालिकेनं धार्मिक स्थळ हटवलं नव्हतं. त्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर कारवाईला सुरुवात झाली. कारवाईनंतर हिंदू संघटना आक्रमक होत्या. महंत सुधीरदास यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळावर आंदोलन केलं होतं. यांना देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते असतील. हिंदू सकल मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कारवाईला वेग आलाय. साधू आणि महंतांची धरपकड केली आहे. महंत अनिकेत शास्त्री महाराजांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं होतं. अनिकेत शास्त्री महाराज यांच्या घराबाहेरही पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. बातमी सामच्या दणक्याची. पाहूया टॉप 5 मधून. 10वीचा मराठीचा पेपर फोडणाऱ्या तिघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. काल जालन्यातील बदनापूर इथं मराठीचा पेपर फुटल्याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरं लिहून व्हॉट्सअपवर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संभाजीनगरातील फुलंब्री तालुक्यातल्या पिंपळ गावात मास कॉपीचा प्रकार समोर आलाय.
आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयाविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना सीईओंनी दिल्यात. सीईओ विकास मीना यांनी आज आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयात धाड टाकली. यावेळी त्यांना बॉक्स भरून कॉपी आणि गाईड्स वर्गात आढळले. दहावीचा पेपर फुटल्या प्रकरणी यवतमाळमध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महागाव तालुक्यात कोठारी परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटला होता. केंद्र संचालकानेच हा पेपर फोडल्याचं समोर आलंय. त्यामुळे केंद्र संचालक श्याम तास्के आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पेपर फुटीमागे शिक्षकच असल्याचं दुर्दैव आहे, असं स्पष्ट मत प्राचार्या संध्या कांबळे यांनी व्यक्त केलंय. पेपरच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची असते असंही त्यांनी म्हटलंय. 10वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ठिकठिकाणी पेपर फुटीचं प्रकरण समोर आले. दहावी आणि 12वीच्या परीक्षेला पेपरफुटीचं ग्रहण लागलंय. सर्वात आधी साम टीव्हीनं या पेपरफुटीवर आवाज उठवला होता. त्यानंतर जाग आलेल्या प्रशासनानं धडक कारवाईला सुरुवात केली. परीक्षा केंद्रावर पेपर पाठवताना पूर्ण चित्रीकरण केलं जातं. सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली जाते. मुंबईतील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा अशी टीका केली होती. तर मग त्या भटकती आत्मास पंतप्रधान कार्यालयानं मोदी यांच्या शेजारी कसं बसू दिलं, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. राज्यात पुन्हा एकदा शिंदे गट आणि मनसे युतीच्या चर्चा रंगल्यात. शिंदे गटाचे नेते उदय सामंतांनी आज सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. आजची चर्चा ही राजकारण विरहित होती, अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली आहे. एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते. बातमी आहे मुंबईतनं एअरपोर्ट जवळ एक हॉटेल आहे आणि या हॉटेलला भीषण आग लागल्याची माहिती समोर येते. मुंबईतील एअरपोर्ट जवळील एका हॉटेलला भीषण आग लागल्याचं पाहायला मिळत आहे आणि या हॉटेलमधून आगीचा काळा धूर आता बाहेर पडताना पाहायला मिळतो. त्यामुळे ही आग मोठी असण्याची शक्यता वर्तवली जाते. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं रवाना करण्यात आल्याचंही पाहायला मिळालंय. मात्र हेच हॉटेल आहे ज्या हॉटेलमधनं काळा धूर बाहेर पडतोय. मोठ्या प्रमाणात भीषण अशी आग लागल्याचं पाहायला मिळतंय. अंधेरीमध्ये हे हॉटेल आहे. याच संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रमोद उगले सध्या आपल्या संपर्कात आहेत. प्रमोद, सध्या काय अधिक तपशील आहे? नक्कीच मुंबई विमानतळापासून काहीच अंतरावर एका हॉटेलला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. ही आग का लागली ही माहिती अजून स्पष्ट झाली नसली तरी परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या या आग लागलेल्या हॉटेल परिसरात दाखल व्हायला सुरुवात झाली. धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू. मुंबई एअरपोर्ट जवळच्या हॉटेलमध्ये ही भीषण आग लागल्याचं पाहायला मिळतंय. अंधेरीमध्ये हे हॉटेल आहे आणि याच हॉटेलला आग लागल्याचं पाहायला मिळत आहे. पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून. कल्याण आणि डोंबिवली परिसरात सामान्य नागरिक रस्त्यावरती उतरलेत. दिवा परिसरामध्ये पालिकेच्या अतिक्रमण कारवाईला तीव्र विरोध करण्यात आलाय. पुतळ्यांना प्रतिकात्मक फाशी देत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केलाय. डोंबिवलीत 10वीच्या परीक्षा सुरू असताना शाळेलगत असलेल्या मैदानावर लाऊडस्पीकरचा मोठा आवाज सुरू असल्याचा प्रकार समोर आला. ग्रीन स्कूलमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत होता. अखेर पोलिसांनी दखल घेताच लाऊडस्पीकर बंद करण्यात आलाय. या प्रकाराबाबत पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय. न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येते. बँक लॉकरमधून लंपास करण्यात आलेली रोकड हवालामार्फत बाहेर पाठवल्याचं तपासात निष्पन्न झालंय. बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहता यानं बँकेत 122 कोटींचा घोटाळा केल्याचं समोर आलंय. पार्किंग वाद प्रकरणात अभिनेता आदित्य पांचोलीला मोठा दिलासा मिळाला. न्यायालयानं पांचोलीला 1 वर्षाची शिक्षा कमी केली असून चांगल्या वर्तणुकीच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आलंय. तसंच पीडित व्यक्तीला 1.5 लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले. या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून. बातम्या पुण्यातनं.
पुण्यात शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर सक्रिय झालंय. शिंदे गट पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी उदय सामंत यांची अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये भेट घेतली आहे. धंगेकर येत्या 8 दिवसात शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं कुदळवाडीतली जवळपास 5,000 अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवलाय. शेकडो जेसीबी मशीन्स बुलडोझर लावून 250 एकरावरची बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. या कारवाईत अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामं, भंगार दुकानांचाही समावेश आहे. मावळमध्ये 10वीच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यांना परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली. 71 गावांमधील जवळपास 3600 विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करता येणार आहे. पुण्याच्या भोरमधील सावदरे गावात शेतातल्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली आहे. शेतकरी सकाळी शेतीला पाणी द्यायला गेला होता तेव्हा त्याला बिबट्या पडल्याचं त्याला दिसलं. दरम्यान वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं बिबट्याला विहिरीतून बाहेर काढलाय. पुण्याच्या भोरमध्ये हिरडोशी धामणदेव गावात डोंगरात भीषण आग लागली होती. या झाडांचं आणि शेतीच्या पाईपलाईनचं मोठं नुकसान झालंय. आग लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे. आता घेऊयात कोकणातील महत्त्वाच्या काही घडामोडींचा आढावा. संभाजी महाराजांच्या स्मारकाची दुरवस्था झाली आहे. कसबा संगमनेरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र हे स्मारक सध्या अखेरची घटका मोजत असल्याचं चित्र आहे. स्मारकाचे दरवाजे, गेट मोडक्या स्थितीत आहे. अगदी दारुड्यांचाही हा अड्डा तयार बनलाय. पुढील 6 दिवस मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाट बंद राहणार आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंतच्या कालावधीमध्ये महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. रायगडमधील तळा तालुक्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. इमारत जीर्ण झाली असून धोकादायक ठरतीये. प्राण्यांना चांगले उपचार मिळावे यासाठी सुसज्ज अशी रुग्णालयाची इमारत बांधण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि रुग्णालयातील कर्मचारी करतात. रत्नागिरीत गावडे अंधेरे परिसरातील विहिरीत बिबट्या पडला होता. त्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश आलंय. दरम्यान त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. अंगणेवाडीच्या जत्रेला सुरुवात झाली आहे. जवळपास 10 ते 12 लाख भाविक भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनानंही चोख बंदोबस्त ठेवलाय. भराडी देवीच्या मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पुढच्या बातमीकडे. तेलंगणा राज्यातील नागर कुर्नूल जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. नागर कुर्नूल जिल्ह्यातील एका बांधकामातील बोगद्याचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत किमान 6 मजूर अडकल्याची भीती व्यक्त होतीये. दरम्यान ही घटना समोर आल्यानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. बचाव कार्य सुरू करण्यात आल्याची माहिती मिळते. निर्माणाधीन बोगदा होता आणि तोच कोसळलाय. त्यात 6 कामगार अजूनही अडकल्याची भीती आहे. बातमी पुन्हा एकदा मुंबईतनं, कारण मुंबईत एअरपोर्ट जवळ एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलला भीषण आग लागल्याचं कळतंय. अग्निशमन दलाच्या घटनास्थळी 5 ते 6 गाड्या रवाना करण्यात आल्या आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू झालेत. मात्र ही आग अतिशय भीषण असल्याचं पाहायला मिळतंय. अगदी एअरपोर्टच्या बाहेर जे हॉटेल आहे त्याच हॉटेलला ही भीषण आग लागल्याचं पाहायला मिळतेय. आगीचा काळा दूरवरून पाहायला मिळतोय आणि याच हॉटेलमधून हा धूर येत असल्याचं स्पष्ट होतं. आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवर पाहतोय. मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची. मुंबई एअरपोर्ट जवळ हे हॉटेल आणि या हॉटेलला भीषण आग लागल्याचं पाहायला मिळतंय. घटनास्थळी 6 गाड्या रवाना करण्यात आल्या आहेत. यावरूनच अंदाज येईल की आगीचं
स्वरूप किती मोठ्या प्रमाणात आहे, आगीनं रौद्ररूप धारण केल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय. काळा धूर बाहेर पडतोय आणि त्यामुळे भीषण आग लागलेली पाहायला मिळते. अद्यापही या हॉटेलमध्ये आणखी किती जण होते याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र सध्या आग मोठ्या प्रमाणावर आहे, त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहेत. मुंबई एअरपोर्टच्या जवळ हे हॉटेल आहे. मुंबई एअरपोर्टच्या जवळच्या परिसरात अनेक हॉटेल्स आहेत, छोटी मोठी हॉटेल्स आहेत आणि दाटीवाटीचा असा सगळा परिसर आहे आणि या हॉटेल्समध्ये आग लागली आहे. त्यातील एका हॉटेलला ही आग लागल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. 6 गाड्या अग्निशमन दलाच्या रवाना करण्यात आल्या आहेत. विमानतळाच्या जवळच हे हॉटेल आहे आणि याच हॉटेलला ही भीषण आग लागल्याचं दिसतंय. आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीवर आपण पाहतोय. मोठा काळा धूर या हॉटेलच्या छतावरती पाहायला मिळतोय. या बातमीकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास वेळेत पुढच्या बातम्यांकडे. बातम्यांचा आढावा मराठवाड्यातनं येत आहे. परळीच्या शिरसाळ्यात मुंडे समर्थकांनी सुरेश धसांना काळे झेंडे दाखवले. यावेळी धसांची गाडी अडवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. दरम्यान गावातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये यावेळी झटापट झाली. महादेव मुंडेंच्या हत्येत पोलिसांचा देखील सहभाग आहे. तर बंगल्यावरून फोन आल्यानं तपास थांबलाय असा गंभीर आरोप ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलाय. दरम्यान सोमवारपर्यंत आरोपीला अटक करा, अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशारा देखील ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिलाय. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील तपास करण्यासाठी पोलिसांनी बालाजी तांदळेची गाडी वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तांदळेची स्कॉर्पिओ गाडी डिसेंबर महिन्यात पोलिसांनी वापरली. तांदळे हा वाल्मिक कराडचा निकटवर्तीय आणि सरपंच देशमुख हत्या प्रकरणी त्याच्यावर आरोप करण्यात आले. कार वापरल्याचं पत्र साम टीव्हीच्या हाती लागलंय. लातूरात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी मोठ्या अडचणीत सापडलेत. योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचं 6 महिन्याचा असलेला कालावधी आता संपत आलाय. त्यामुळे तरुण पुन्हा बेरोजगार होणार आहेत. प्रशिक्षणार्थ्यांनी योजनेतील कार्यकाळ वाढवून द्यावा, तसंच मानधनात वाढ करावी अशी मागणी केली आहे. धाराशिवमधल्या येडशी येथील रामलिंग पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी विस्तृत आराखडा तयार करण्याचे काम सुरू झालंय. यामुळे आता रामलिंग मराठवाड्याचे माथेरान होणार आहे. रोजगार निर्मिती आणि अर्थकारणाला चालना मिळावी यासाठी याचा आराखडा तयार केला जातोय. हिंगोलीच्या वसमतमधील आरळामध्ये अन्नपूर्णा मातेच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेत काल भव्य कुस्त्यांची दंगल पार पडली आहे. यावेळी कुस्तीपटू पैलवानांना हजारो रुपयांची बक्षिसं देण्यात आली. पुढे विदर्भातील घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या पदावरून हकालपट्टीनंतर किशोर तिवारी यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. संजय राऊत पक्षाचे विचार आणि भूमिका मांडत नाहीत, ते फक्त स्वतःचे विचार मांडतात. त्यांच्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विश्वसनीयता खालावली आहे, असा आरोप किशोर तिवारींनी केला आहे. माजी खासदार नवनीत राणा यांना हैदराबाद कोर्टानं नोटीस बजावली आहे. अकबरुद्दीन ओवैसी आणि त्यांचे भाऊ असदुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका राणा यांनी केली होती. या प्रकरणी 28 फेब्रुवारी रोजी हैदराबाद न्यायालयात राणा यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. मोठ्या विरोधानंतरही नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला वेग आलाय. विधानसभा निवडणुकीपूर्वी थांबलेल्या या प्रकल्पाला पुन्हा गती मिळत असून येत्या 15 दिवसात जमिनीच्या अधिग्रहणासाठी संयुक्त मोजणी सुरू होणार आहे. हिंगणघाटमध्ये वणा नदी पात्रात पर्यावरण प्रेमींकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. गेल्या कित्येक वर्षापासून नदीत दूषित पाणी सोडलं जात आहे. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सांडपाणी घेऊन जाणाऱ्या नाल्यात ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात ट्रेलरनं ट्रकला मागून धडक दिली आहे. त्या ट्रेलरचा चक्काचूर झालाय, तर चालकही जखमी झालाय.
दरम्यान ट्रेलर चालकाला झोपेची झोप लागल्यानं हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून. शिर्डीमध्ये धरपकड मोहिमेत मुंबई पोलीस दलातील एक सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक भीक मागताना आढळलाय. नशेच्या आहारी गेल्यामुळे ही वेळ आली आहे, तर गेल्या 10 वर्षापासून शिर्डीत वास्तव्यास असल्याची माहिती मिळतेय. नंदुरबारमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं विशेष मोहीम राबवली. या हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ बनवण्यासाठी निकृष्ट दर्जाचं तेल वापरण्यात येत आहे. यामुळे कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत आहे. यामुळे प्रशासनानं कमी दर्जाचं तेल वापरणाऱ्या व्यावसायिकांना कारवाईचा इशारा दिलाय. यवतमाळमध्ये वीज वितरण कंपनीनं थकीत बिल वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. त्यात 3000 ग्राहकांची वीज कापण्यात आली. त्यांच्याकडे एकूण 120 कोटी थकलेत. कंपनीनं नोटीस बजावली तरीही थकीत बिल न भरल्यानं कारवाई करण्यात आली. शिरपूरच्या उमरगा गावात प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाला प्रेयसीच्या कुटुंबाकडून मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी मृत झालेल्या तरुणाचा अंत्यविधी गावकऱ्यांनी मारेकऱ्यांच्या घरासमोरच केला. तरुणाला मारणाऱ्या 7 जणांपैकी एकाला शिरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलाय. नंदुरबारमध्ये शहादा धडगाव घाटात वाघदेव आणि देवमोगरा मातेचं मंदिर बांधलंय. या ठिकाणी दरवर्षी भरणाऱ्या यात्रेला सुरुवात होतीये. यावेळी वाघदेवाची पूजाही करण्यात येते. या वर्षी गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत. आणि आता पश्चिम महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून. कोल्हापुरातल्या दौलतवाडी इथं विहिरीत तब्बल 600 किलो वजनाचा गवारेडा पडलाय. क्रेन, दोरखंड आणि तज्ज्ञांच्या मदतीनं गवारेड्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. गव्याला बघण्यासाठी दौलतवाडीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कोल्हापुरात बनावट नोटा छापणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी हाँगकाँगमधील हाय सिक्युरिटी थ्रेडचा कागद मागवला होता. दरम्यान आरोपीकडून नोटा बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलंय, तर त्यांना 25 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पंढरपूरच्या करकंबत इथं अन्न भेसळ प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली आहे. बनावट दुधाचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय. या कारखान्यामध्ये पाम तेल आणि विविध प्रकारच्या केमिकलच्या माध्यमातून कृत्रिम दूध बनवलं जात होतं. तसंच बनावट दुधाच्या कारखान्याचा म्होरक्या एक जनावरांचा डॉक्टर असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सोलापुरात तक्रार देण्यासाठी आलेल्या युवकाला पोलिसांनी स्टेशनमध्येच मारहाण केली आहे. तक्रार देण्यासाठी ते गेले होते, मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. अखेर त्यांनी फेसबुक लाईव्ह करायला सुरुवात केली, तेव्हा संतापलेल्या पोलिसांनी त्यांनाच मारहाण केली आहे. जीबीएसमुळे सांगलीत 36 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात गेल्या 1.5 महिन्यांपासून थैमान घातलेल्या जीबीएस आजारानं मृत्यूचं सत्र सुरूच आहे. आणि आता नाशिकमधील घडामोडींचा आढावा टॉप 5 मधून. निकालाची प्रत आल्यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची आमदारकी जाण्याची आता शक्यता आहे. विधिमंडळ सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे. तसंच संघटनात्मक तरतुदीनुसार कारवाई करू अशी माहिती विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी दिली आहे. मात्र सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना फोन लावून ईमेलला ऑर्डर कॉपी पाठवून द्या असे आदेश दिले. नाशिकच्या येवल्यातील रेंडाळे गावात शेतकऱ्यानं बटाट्याचं उत्पादन घेतलंय. नवनाथ आहेर या शेतकऱ्यानं कांद्याऐवजी बटाट्याचं उत्पादन घेतलं. कांद्याच्या तुलनेत बटाटा उत्पादनाच्या औषधांचा आणि मशागतीचा खर्चही कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्याला चांगला आर्थिक नफा होतोय. एक महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातनं. भाजपचे नेते मंत्री नितेश राणे हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी नेहमीच ओळखले जातात. मात्र असंच वक्तव्य राणे यांनी पुन्हा एकदा केलंय.
सरपंचांची यादी घेऊन बसणार आहे आणि भाजपच्या सरपंचाला 100% आणि उबाठाला 0% निधी बोंबलत बसा, काही फरक पडत नाही असं नितेश राणे म्हणाले. यावरच मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीही उत्तर दिलंय. पाहूया. कारण का जे काय आमच्या भारतीय जनता पक्षाचे नाहीत, पहिलं प्राधान्य भारतीय जनता पक्ष आणि मग आमचे महायुतीचे पक्ष. पण जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे सरपंच नाहीत त्यांना निधी भेटणार नाही, अधोरेखित नाही. म्हणून जे काही निधी वाटपाचा विषय आहे, शेवटी यादी आपल्याकडे शेवटी येणार आहे. शेवटचा स्टॉप आहे मला, आणि तेव्हा काट होणार आणि मग लोकांना कळेल आहे का भारतीय बीजेपी मध्ये गेलो पाहिजे होतं यार, चूक झाली. आणि मग त्या नवीन वर्षाच्या यादीमध्ये सगळ्या सरपंचांची यादी घेऊन वाचणार, त्याच्यामध्ये बघणार की बाबा ठीक आहे बीजेपी 100% निधी, चला ठीक आहे उबाटा 0% निधी, बोंबलत बसा, काही फरक पडत नाही. भारतीय जनता पार्टी हे आमच्या गावातलं जे युनिट आहे हे मजबूत झालं पाहिजे. प्रत्येक पक्षाची भावना असते, आमच्याही पक्षाची भावना आहे. पण शेवटी निवडणुकीमध्ये महायुतीचा जेव्हा विचार होईल तेव्हा महायुतीचा विचार होईल. पण आपापले पक्ष हा मजबूत करण्याचं काम आपण करत राहतो. आम्ही करतोय, एकनाथजी करताय, अजितदादाजी करताय. त्यामुळे आपापला पक्ष मजबूत केला पाहिजे. जिथे इथं स्पेस आहे तिथे आपला पक्ष वाढवला पाहिजे. त्यातनं शेवटी काय होणार आहे, महायुतीच मजबूत होणार आहे.